आवाज येतोय माझा? हॅलो. येस. ओके. थँक्यू. कोणी सांगेल आपण काल काय चर्चा केली होती? आपण काल चर्चा केली होती ना, काहीतरी काल आपण सुरुवात केलं होतं सुरुवातीला. तर मी सांगू. हा, सांगा. सर, आपण काल बघितलं पहिल्यांदा जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट बद्दल, जी कशासाठी करतात, करिअर निवडणे, क्षमता पाहण्यासाठी. ज्या जन्मजात नैसर्गिक क्षमतांना आपण ॲप्टिट्यूड म्हणतो, त्याला बॅटरी म्हटलं गेलंय. अनेक चाचण्यांच्या ग्रुपला बॅटरी म्हटलं गेलंय. त्याच्यात 9 फॅक्टर सांगितले होते तुम्ही. त्यासोबत जे पहिलं होतं ते जी इंटेलिजन्सवालं होतं, त्याच्यात IQ, रिझनिंग पॉवर, अंडरस्टँडिंग हे सगळं होतं. दुसरं होतं ते ॲबिलिटीचं होतं. त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल नंबर्स वगैरे त्याच्यावर होतं. हे अकाउंटंट आणि स्टॅटिस्टिकल वर्कसाठी, बँकिंगसाठी वापरलं जातं. व्हर्बलची जी टेस्ट होती त्याच्यामध्ये भाषा शब्दांचा मतित अर्थ समजण्यासाठी, समानार्थी, विरुद्धार्थी हे टीचर लोक आणि लॉयर लोकांसाठी मोस्टली वापरलं सांगितलं होतं. नंतर स्टॅटियल ॲप्टिट्यूड सांगितलं होतं तुम्ही. हे भौतिक दिशांचं ज्ञान, 3D आकृत्यांचं किंवा 2 आकृत्यांच्या मागे जे आहे त्याच्याविषयी ॲब्स्ट्रॅक्ट इमॅजिनेशन करू शकतो त्याच्याविषयी सांगितलं होतं तुम्ही. 5वं सांगितलं होतं फॉर्म परफेक्शन. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या डिफरन्स, स्मॉल गोष्टींमध्ये टिपायचं असो, वेगळेपणा ओळखणं. हे डिटेक्टिव्ह रिसर्च इंटेलिजन्स ब्युरो इन्स्पेक्शनसाठी करतात, तिथे हे लागतं, हे सांगितलं होतं तुम्ही. नंतर क्रिटिकल परसेप्शन सांगितलं होतं तुम्ही. हे नंबरचा डिफरन्स क्विक ॲबिलिटीसाठी वापरलं जातं सांगितलं होतं. मोटोर कोऑर्डिनेशन हे जे होतं हे याचं माझं थोडंसं मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जे प्रोडक्शन करतात मोठ्या मोठ्या याचं त्याच्याविषयी तुम्ही सांगितलं होतं. आणि 8वं माझं मिस झालं होतं. आणि 9वंही मला लक्षात नाही. एवढंच सर. ठीक आहे. बाकी कोणी सांगेल अजून काही? काल काय पाहिलं होतं आपण? कोणीही सांगू शकतो, म्हणजे असं स्पेसिफिक, जसं आपल्याला जितकं येतं तितके आपण सांगू शकतो. तर मला वाटतं याच्यामध्ये फक्त आता जे मॅडमनी सांगितलं त्याच्या फक्त ते मॅन्युअल डेक्ट्रसिटी आणि ह्या ज्या 2 गोष्टी होत्या, म्हणजे आपण बोटांनी जे कॉर्डिनेशन करतो, म्हणजे मुलांनी ब्लॉक्स खेळणं असो किंवा एखादं छोट्या मोठ्या आपलं जे सोल्डरिंग, वायरिंग किंवा जे बोटांच्या ज्या हालचालीनी जे कामाची आपली क्षमता असती किंवा जे आपण मोजू शकतो किंवा ज्याच्यावरून काही अनुमान काढू शकतो, अशा मॅन्युअल आणि स्पेशल डेक्ट्रसिटी बद्दल आपण काल बोललो होतो. बरोबर. ते पण ह्या 3 ज्या टेस्ट आहेत, त्या मोटर कोऑर्डिनेशन म्हणलं आपण काय करतो, हँड हाय अँड हँड आणि आपला आय म्हणजे डोळे आणि हात यांचं बरोबर. कोऑर्डिनेशन, एकमेकांचा समन्वय बरोबर. किती आहे ते आपण मोजमाप, त्या पद्धतीचं त्याची क्षमता, त्या कामाची किती आपण पाहतो. पुढचं जसं आत्ता सर रणजित सरांनी सांगितलं, फिंगर डेक्स्टिरिटी हा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला स्पीड, आपल्या फिंगरचा, बोटांचा स्पीड किती आहे. मग तिथं आपण पिनांचं उदाहरण घेतलं होतं की ठराविक वेळ, बारीक पिन आपण ठराविक वेळामध्ये एका ठिकाणी किती लावतो. मग याच्यासाठी आपण घड्याळ, जिथे घड्याळ दुरुस्ती होतात किंवा इलेक्ट्रॉनिक्स वर्क जिथे बारीक बारीक पार्टचा वापर होतो, त्या ठिकाणी ही टेस्ट, एक ॲबिलिटी तिथे लागत असते. आणि शेवटचं आपण म्हटलं होतं 9वं, मॅन्युअल डेक्स्टिरिटी. मॅन्युअल डेक्स्टिरिटीमध्ये म्हटलं की आपलं पूर्ण हाताचं कौशल्य, म्हणजे पूर्ण हात, फक्त आता फक्त बोटच नाही, मनगटच नाही, तर पूर्ण हाताचं जे आपलं हे आहे. तर हे आपल्याला मोठमोठे जे मशीनचे पार्ट्स असतात है ना, ते असेंबल करण्यासाठी असतात, किंवा मोठे मोठे इंजिनियर, बायो इंजिनिअरिंग मशीन, जसं आपण म्हणतो की जे मशीन्स हे मेडिकल फील्ड्समध्ये उपयोगाला येतात, तिथे पण खूप असे या स्किल्स उपयोगी होतं. म्हणजे टेक्निकल रिलेटेड कामांसाठी ही ॲबिलिटी खूप महत्त्वाची लागते. अशा याच्या टोटल 12 सब टेस्ट होतात, तर त्याच्यात आपण 9 फॅक्टर जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट बॅटरीमध्ये
मोजले जातात असं आपण काल पाहिलं होतं. आपली पुढची जी टेस्ट आहे ती आहे फेअरव्ह्यू सोशल स्किल. आपण म्हटलो होतो वाचून या, म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं की थोडंफार वाचून आलं तर बरं आहे. कोणी वाचलं आहे का, काय आहे ही टेस्ट? किंवा सोशल इंटरॅक्शन स्किल्स जे मधला दिलेले आहे एक, तर काय आहे सोशल इंटरॅक्शन स्किल? परत मी मला सांगा की फक्त बुद्धिमत्ता असणं म्हणजे इंटेलिजन्स असणं, एखाद्या व्यक्तीचा IQ हा 130 अबो आहे, म्हणजे चांगला आहे, म्हणजे एव्हरेज पेक्षा पण बऱ्यापैकी पुढे आहे. गिफ्टेड चाइल्ड किंवा गिफ्टेड इंटेलिजन्स आपण असं म्हणतो की खूप हाय इंटेलिजन्स आहे. एवढा आपण 130च्या वरती IQ आहे. पण फक्त हाय IQ असणं चालतं, पुरेसं आहे की नाही? बुद्धिमत्ता लेवल एखाद्या व्यक्तीची, एखाद्या मुलाची ही खूप चांगली आहे, जास्त आहे. तर ते पुरेसं आहे किंवा नाहीये? किंवा मला वाटतं की नाही पुरेसं आहे, तर मग का वाटतंय की का पुरेसं आहे? नाहीये तर का नाहीये? नाहीये सर पुरेसं. का नाहीये? कारण का सर मग त्यांनी एक म्हणजे नम्रपणे बोललं पण पाहिजे बरोबर. किंवा समंजसपणाने किंवा कुणाला मदत पण केली पाहिजे बरोबर. किंवा म्हणजे जेव्हा आपण ग्रुपमध्ये काम करतो तेव्हा सुद्धा ग्रुप ऍक्टिव्हिटीसाठी वगैरे वगैरे पण या सोशल स्किल सुद्धा महत्वाच्या आहेत. अच्छा. गुड. येस रणजित सर. हा, म्हणजे आपण पर्टिक्युलर जी टेस्ट ज्या गोष्टीसाठी चेक करतोय त्या क्रायटेरियासाठीचा त्याचा स्कोअर चांगला आहे. तो त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स किंवा त्याचं ज्याला व्यक्तिमत्व म्हणून आपण ते म्हणू शकत नाही, कारण आपली टेस्ट ही एक पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स फक्त टेस्ट करत असते किंवा मेजर करत असते. त्याच्यामुळं ती पूर्ण व्यक्ती म्हणून आपण त्याला तो स्टॅम्पिंग करू शकत नाही तसं. बरोबर. अजून कोणी? म्हणजे आपण ते रिलायबिलिटी व्हॅलिडिटी जे म्हणा शिकलो होतो की त्या टेस्टमुळे फक्त आपल्याला जी टेस्ट ज्या गोष्टीसाठी घेतलीये तीच गोष्ट आपण टेस्ट किंवा म्हणजे ऑब्झर्व करून त्याचं काही कन्क्लुजन करू शकतो. अदरवाईज ओव्हरऑल जो तुमचा प्रश्न होता की मग तो आपण चांगलीच व्यक्ती म्हणायची का, किंवा ते जर त्याचा परफॉर्मन्स चांगला असेल टेस्ट मधला, तर तो व्यक्ती म्हणून आपण त्याचं मूल्यमापन करू शकत नाही असं मला वाटतं. थँक्यू. बरोबर. अजून कोणी दुसरं? बरोबर. VP म्हणून कोण आहे, त्यांनी बरोबर मेसेजला ड्रॉप केलाय. हा, कोणीतरी बोलत होतं मध्ये. हा बोलतो का? हा. हॅलो. हा, हॅलो. श्रीराम सर बोला ना. हा, आपण हे जे ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली किंवा इंटेलिजन्स जर एखाद्या व्यक्तीचं टेस्ट केलं तर इंटेलिजन्स ही टेस्ट झाल्यानंतर त्याच्या बाकीच्या ॲबिलिटीज टेस्ट करायच्या असतील तर त्याचे सोशल ॲबिलिटीज कशा आहेत, म्हणजे सोशल इंटरॅक्शन कसं आहे, कम्युनिकेशन कसं आहे, इतर वर्तणूक कसं आहे, हे टेस्ट करणं सुद्धा तेवढंच माझ्या गरजेचं मोबाईल आहे. मध्ये नाही आहे दादा. झाली का? आणि मॅडम केलेत. बाकीच्यांनी आपले माईक म्यूट केले तर बरं होईल. काय करू आहे? वंदना मॅडम. चालेल ना. बरं ऐका ना 2 मिनिटं ऐका. हे आपण झालं का जे- व्या व्या करून? हा, श्रीराम सर. हा, म्हणजे त्याच्या बाकीच्या ॲबिलिटीज म्हणजे त्याच्या सोशल स्किल्स काय आहेत ते सुद्धा आपल्याला टेस्ट करावं लागतील. म्हणजे त्याचं इतर सोशल कॉम्पिटन्स म्हणा किंवा कम्युनिकेशन स्किल आहे, इतरांची वर्तणूक आहे. कारण जेव्हा ग्रुपमध्ये काम करायचं म्हणजे त्याला त्या ॲबिलिटीजची गरज आहे. बरोबर. करेक्ट. गुड सर. अजून कोणी? हा, सुरेखा मॅडम. ओके.
तर आता आपण पुढची जी टेस्ट आपण बघणार आहोत ती आहे फेअरव्ह्यू सोशल स्केल. आता या स्केलच्या नावावरूनच आपल्याला त्याच्यात कळतं की सोशल स्किल है ना, सोशल स्किल मेजरमेंट करणारी ही टेस्ट आहे. आपण समोर सुरुवातीचीच पहिलीच लाईन बघतोय की रॉबर्ट टी रोस आणि जेम्स एस यांनी ही टेस्ट डेव्हलप केली होती आणि ही 6 ते 12.5 वर्ष म्हणजे 6 to 12.5 इयरच्या जे मुलं आहेत त्यांच्यावरतीच ही टेस्ट मेजर केली जाते. सेल्फ हेल्प स्किल्स मेजर केले जातात मुलाचे, की स्वतःला मदत करण्यासाठीच्या ज्या स्किल्स आहेत त्या व्यक्तीकडे आहेत का हे चेक करण्यासाठी ही टेस्ट मुळात घेतली जाते. मुळात ही टेस्ट जर आपण पाहिली तर ही पेपर पेन्सिल टेस्ट नाही. जसं आपण वरती जीईटीबी पाहिलं तर जीईटीबी मध्ये काही ज्या टेस्ट आहेत किंवा आपण आयक्यू टेस्ट काही पाहतो किंवा आतापर्यंत आपल्याला काही स्केल्स किंवा टेस्ट आपण घेतल्या असतील तर ह्या टेस्ट या पेपर पेन्सिल टेस्ट असतात किंवा आता आपण ते पेपर पेन्सिलचं बऱ्यापैकी रूपांतर आपण कॉम्प्युटराइज टेस्टमध्ये आता आपल्याला झालेलं दिसतंय. तर ही कॉम्प्युटराइज टेस्ट पण नाहीये आणि पेपर पेन्सिल टेस्ट पण नाहीये. तर ही मुळात सोशल स्किल्स आपण मेजर करणार आहोत. तर ही ऑब्झर्वेशन बेस स्केल आहे. म्हणजे व्यक्तीचं ऑब्झर्वेशन करून त्या मुलाचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला ही स्केल म्हणजे त्याच्या मार्किंग जे ठराविक गुण ज्या स्केल्समध्ये जे ठराविक गुण दिलेले आहेत फॅक्टर्स दिलेले आहेत त्या फॅक्टर्सला आपल्याला मार्क्स द्यावे लागतात. त्यानुसार ऑब्झर्वेशन बेस आपलं हे स्किलच्या आपल्याला तिथे मार्क्स याच्यासाठी आपल्याला द्यावे लागतात. मग याच्यात आहे तर मुळात आपण जर पाहिलं की सेल्फ हेल्प स्किल्स आपण ह्या टेस्टमध्ये बघतो की स्वतःला मदत करणाऱ्या ज्या स्किल आहे म्हणजे जे मूल आहे ते मूल स्वतःचं काम जे कामे आहेत म्हणजे तो स्वतः करू शकतो का, म्हणजे ज्याला आपण स्वतःच सकाळी ब्रश स्वतः करतो आहे ना, स्वतःची आंघोळ स्वतः करतो आहे, स्वतःचे कपडे स्वतः घालतोय, परत स्वतःची रूम म्हणजे स्कूलवरून आल्यानंतर जे आहे की कपडे काढून ते व्यवस्थित त्याची व्यवस्थित फोल्ड करून तो व्यवस्थित कबर्डमध्ये कपाटात ठेवतो आहे का. ह्याच्या स्वतःच्या सेल्फ हेल्प म्हणजे स्वतःला मदतीसाठीचे हे जे काही स्किल्स आहेत ह्या स्किल्स त्यातला आहेत का. त्याचबरोबर सोशल स्किल्स सेकंड फॅक्टर, पहिला फॅक्टर याच्यात मेजर केला जातो आपण म्हटलं सेल्फ हेल्प स्किल. दुसरा फॅक्टर याच्यात चेक केला जातो पाहिलं जातं त्याला आपण सोशल स्किल्स असं म्हणतो की तो मुलगा किती जलद पद्धतीने मित्र बनवतोय, किती चांगल्या पद्धतीने मित्र बनवतोय किंवा त्याला एकंदर मित्र किती आहेत, तो सोशल गॅदरिंग्स ज्या होतात सोशल गॅदरिंग्समध्ये तो किती प्रमाणात मिक्स होतो आहे, लोकांशी मिक्सअप होत आहे. भले ते लोक त्याच्यासाठी अनोळखी असू शकतात पण तो त्यांच्याशी मिक्सअप होतोय का, स्वतःहून दुसऱ्यांशी बोलतोय का, दुसऱ्याने काही प्रश्न विचारल्यावरती त्याला प्रतिसाद देतो आहे का. या पद्धतीचे हे जे सोशल स्किल्स आहेत हे सोशल स्किल्स ही जातात. त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या शेअर करतो आहे का, रूल्स असतील नियम असतील है ना, शाळेत जातोय तर शाळेचे रूल्स फॉलो करतो का, घरी आलोय तर घरी पण आपले अलिखित काही नियम असतात रूल्स असतात, आईने बनवलेले असतील वडिलांनी बनवले असतील किंवा आपले परंपरागत आलेले काही नियम असतात. त्याला आपण नियम म्हणून नाही करत पण आपण म्हणतो की जसं घरात चप्पल घालून वावरू नये है ना, जेवणाच्या अगोदर हात धुवावे. हे छोटे छोटे स्किल्स आहेत किंवा हे रूल्स आहेत जे अलिखित आहेत त्याने कुठे लिहिलेले नाहीत पण आपल्या हायजीनसाठी ते गरजेचे असतात म्हणून तो ते पाळतोय का. रस्त्याने जाताना तो त्या रस्त्याच्या चालण्याचे काही नियम्स असतात ते पाळतो आहे का. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला आपण सोशल स्किलच्या अंतर्गत म्हणतो. हे सोशल स्किल सुद्धा याच्यात मेजर केलं जातं. पुढचं आहे कम्युनिकेशन स्किल्स. हे कम्युनिकेशन स्किल सुद्धा याच्यात ऑब्झर्व केलं जातं. या कम्युनिकेशन स्किल्समध्ये आपण काय करतो, मुलं दुसऱ्याशी व्यवस्थित बोलतायत का. सगळ्यात महत्त्वाचं कोणी काही प्रश्न विचारला की त्याचे ते उत्तर किंवा त्याला रिॲक्ट कसे करतायत, त्याचं उत्तर किती पेशन्सली देत आहेत किंवा किती फास्टपणे किंवा रागीट पद्धतीने देत आहेत किंवा हसून देत आहेत, हे संपूर्ण ऑब्झर्वेशन ह्या सोशल याच्यामध्ये आपण पाहतो की ते कुठल्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीशी ते संभाषण त्याचं करत आहेत. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने काही सूचना दिल्या तर त्या सूचना त्यांना समजताय व्यवस्थित समजल्यात किंवा नाही है ना. जर समजल्या नाहीत म्हणजे त्याच्यात लिस्निंग त्याला काही लिस्निंगचा प्रॉब्लेम आहे का किंवा तो व्यवस्थित लिस्निंग डीप लिस्निंग नाही आहे, त्याचं सिलेक्टिव्ह लिस्निंगच आहे. ह्याच्या पद्धतीचे आपल्याला जे लिस्निंगचे आपले टाईप्स आहेत त्या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणून कम्युनिकेशनमध्ये इन्स्ट्रक्शन
अंडरस्टँडिंग त्याला प्रॉपर होतंय का, समोरच्याने दिलेल्या सूचना त्याला व्यवस्थित कळताय का, तर याचंही कम्युनिकेशनच्या याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं कम्युनिकेशनमध्ये नॉन व्हर्बल बिहेवियरचं तो समोरच्याचं समजून घेतोय का, ज्याला आपण एम्पॅथी म्हणतो. समोरच्याबद्दलच्या भावभावना, त्याच्या भावना त्याला कळतायत का, एखाद्याला दुःख झालं आहे, त्याच्या चेहऱ्यावर दुःख दिसतंय, किंवा एखादी घटना त्याच्यावर घडली तर त्याच्याबद्दल त्याला वाईट वाटतं का, किंवा त्याच्याबद्दल त्याला सहानुभूती वाटते का, चला वा आपण की त्याला दुःख आहे तर त्याला मदत करावी, काय करावी. तर ही दुसऱ्याच्या फिलिंग्स, मुळात म्हणजे दुसऱ्याच्या फिलिंग्स तो समजून घेतोय का कम्युनिकेशन करताना. एखादा व्यक्ती न बोलता, आपण म्हणतो ना की कम्युनिकेशन बऱ्याच वेळेस व्हर्बलपेक्षा नॉन व्हर्बल हे जास्त इफेक्टिव्ह असतं. मग असं हे कम्युनिकेशन मधलं हे नॉन व्हर्बल बिहेवियर किंवा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन त्याचं किती इम्पॉर्टंट आहे, किंवा किती इफेक्टिव्हली तो करतो आहे का, याचं ऑब्झर्वेशन या कम्युनिकेशन स्किलच्या मध्ये आपण करत असतो. पुढचं आपण त्याच्यात मोटर स्किलचं ऑब्झर्वेशन करत असतो, की तो बोलताना है ना, जे हातवारे करतो आपण, जसं आता बॉडी गेस्चरचा आपण नॉन व्हर्बलचा हे केला, त्याचबरोबर ते मुलं खेळत असतात, धावत असतात है ना, चालत असतात. म्हणजे सकाळी उठण्यापासून ते बऱ्यापैकी ते त्यांची शारीरिक हालचाली ते वेगळे करत असतात. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये माईक, प्लीज माईक म्यूट करा. या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्या मोटर ऍक्टिव्हिटी जी आहे, मोटर स्किल आहे, तो किती प्रमाणात ते स्किल तो हे करतोय. आणि त्याचबरोबर हे मोटर स्किलचं ऑब्झर्वेशन करता करता त्याचं बॅलन्स, बॉडी बॅलन्स, तो बॉडीचा बॅलन्स कुठे किती प्रमाणात सांभाळू शकतोय है ना. बऱ्याच वेळेस काय बॉडीचं संतुलन तो बिघडते की काय, याचं संपूर्ण ऑब्झर्वेशन ह्या आपण या सोशल स्किल्समध्ये आपण करत असतो. त्याचबरोबर माल ॲडॅप्टिव्ह बिहेवियर, पाचवा मुद्दा आपण याच्यात ॲसेस करत असतो किंवा ऑब्झर्वेशन करत असतो. माल ॲडॅप्टिव्ह बिहेवियर, त्याला आपण बऱ्याच वेळेस अँटी सोशल बिहेवियर असं आपण जस्ट टॅग लावून देतो, पण त्याला खरं तर माल ॲडॅप्टिव्ह बिहेवियर, की मुलांमध्ये काही प्रॉब्लेमॅटिक्स त्या वयाच्या ह्याच्यानुसार आपण म्हणतो की नाही, ह्या वयापेक्षा मध्ये हे वर्तन थोडं वेगळं किंवा विचित्र वाटतंय, किंवा त्याने तसं ते वागायला नको. तसं म्हणजे मग काय म्हणतो, नाही नाही, याला आहे ना शादी काढले ना पुढे. याला आहे ना जास्तच राग येतोय बरं का, किंवा हा जास्तच दुसऱ्यांचे नावं घेतो, टीजिंग करतो. ह्या प्रकारचे जे वर्तन असतं किंवा ॲग्रेशन असतं, किंवा एखाद्या काही गोष्टींमध्ये पार्टिसिपेंटच नाही करत, की एखादे कॉम्पिटिशन आहे, टीचर सांगतात, आईवडील सांगतात, पार्ट नाही, तो घाबरतो, नको नको नको, मी जिंकणारच नाही, मी हारूनच जाईल. ह्या पद्धतीचे जे इमोशन्स असतील किंवा त्याच्यानंतरचं हे जे बिहेवियर असतं मला ॲडॅप्टिव्ह, किंवा कोणाशी ॲडजस्ट न करून घेणं, दुसऱ्याशी ॲडजस्ट न करून घेण्याचं जे बिहेवियर आहे, त्याला आपण मॅड ॲडजस्टमेंट बिहेवियर म्हणतो. याचं असेसमेंट, ऑब्झर्वेशनल असेसमेंट ह्या पूर्ण ह्या टेस्टमध्ये आपण करत असतो. अशा 5 प्रकारचे फॅक्टर आपण ह्या टेस्टमध्ये मेजर करत असतो. पहिला आपण पाहिलं सेल्फ हेल्प स्किल आपण मेजर करत असतो. दुसरं आपण सोशल स्किल, सेल्फ हेल्प स्किल, सोशल स्किल्स करत असतो. त्याच्यानंतर आपण कम्युनिकेशन स्किल मेजर करत असतो, जे मोटर स्किल आणि माल ॲडॅप्टिव्ह बिहेवियर, असे 5 फॅक्टर आपण ऑब्झर्वेशनने या स्किलमध्ये आपण मेजर करत असतो. मग ही टेस्ट कशी घेतली जाते असं जर आपल्याला हे केलं, तर ही ऑब्झर्वेशनवर, आता आपण थोड्या वेळापूर्वी म्हटलो की ही पेपर पेन्सिल टेस्ट नाही किंवा कॉम्प्युटराइज टेस्ट नाही, तर ही ऑब्झर्वेशन बेस्ड टेस्ट आहे. ऑब्झर्वेशन बेस्ड टेस्ट काय आपण म्हटलं ती कशी असते, समजा आता ॲज अ काउन्सिलर म्हणून तुम्ही समोर बसलेला आहात आणि व्यक्ती आली, व्यक्ती समोर आल्यानंतर ती तुमच्याशी गप्पा मारते, आपण व्यक्ती आल्यानंतर तिच्याशी चर्चा करतो, केस हिस्ट्री आपण घेत असतो ना, कारण की व्यक्ती कशासाठी आली आहे, त्याचा इतिहास काय आहे, म्हणजे त्याची केस हिस्ट्री काय, नेमकं त्रास त्याला होतोय त्याचा आपण हिस्ट्री, बाकीची हिस्ट्री चेक करत असतो. मग ते हिस्ट्री चेक करता करता आता ह्या ज्या 5 गोष्टी आपण पाहिल्यात आता, तर त्या 5 गोष्टींचं आपण तिथं ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून करू शकतो. तो बसल्या बसल्या त्याच्या ऍक्टिव्हिटीज काय होत आहेत त्याच्याकडून, मग त्याच्या तो स्वतःला बसताना तो बसला कसा आहे, त्याच्या खिशाला पेन कसे आहेत, काय आहेत, आणि ते करता करता आपण ते करू शकतो. एक दुसरं आपण त्याच्या पॅरेंट्स बरोबर पण, कारण ही आपण चर्चा करत असतो. मी जस्ट आपलं उदाहरण म्हणून मी आपल्याला हे दिलं. तर हे ऑब्झर्वेशन म्हणजे आपण पाहिलं की नर्स असतील, आपले टीचर्स असतील, डॉक्टर्स असतील, हे व्यक्ती मॅक्झिमम वेळेस हे ऑब्झर्वेशनने हे गोष्टी करत असतात. मग याच्यात सगळ्यात की जे मुलगा असतो त्या मुलाचं ते बिहेवियर आहे, ते सिस्टमॅटिक पद्धतीने ऑब्झर्व आपण याच्यासाठी
करत असतो. म्हणजे एक जो ढाचा या टेस्टमध्ये दिलेला आहे त्या पद्धतीनेच आपण तो हे ठरत असतो. याचं स्कोरिंग कसं केलं जातं? कारण आता टेस्ट घेतली ॲडमिनिस्टर आपण त्याला आपल्या पद्धतीने टेस्ट ॲडमिनिस्ट्रेटरने त्याच्या पद्धतीने ऑब्झर्वेशन करून त्याला ते मार्क्स दिलेत. पण त्याच्यातून या सगळ्यांचा टोटल एक स्कोर आता जे 5 घटक 5 सब टेस्ट 5 फॅक्टर आपण पाहिलेत त्याचा एकत्रित रॉ स्कोर घेतला जातो. एकत्रित कच्चे गुण रॉ स्कोर म्हणजे कच्चे गुण घेतलं जातो आणि नंतर तो एका ठराविक स्कोरमध्ये तो कन्व्हर्ट केला जातो आणि मग त्याला आपण ते कन्व्हर्ट केल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो की ह्या व्यक्तीचा डेव्हलपमेंटल एज इतका आहे. म्हणजे डेव्हलपमेंट ही सोशल डेव्हलपमेंट ह्या व्यक्तीची इतकी इतकी झालेली आहे किंवा तो एज मग तो एजच्या हिशोबाने आणि त्या हिशोबाने जो असतं की इन मंथच्या हिशोबाने म्हणजे एक पॅरामीटर्स आहेत की 7 वर्षाचा मुलगा असेल तर 7 वर्षाच्या मुलाला इतके इतके मार्क्स इथे येते त्याचा रॉ स्कोर इतका आला पाहिजे. तो जर त्या प्रमाणात असेल तर तो सोशली स्किल्स त्याचे डेव्हलप झालेले आहेत. तितके तो नसतील तर त्याला ते डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी त्याला मदत स्टेक होल्डर्स जे असतात बाकीचे त्यांची मदतीची आवश्यकता आहे असं आपण तिथं म्हणतो. ही स्केलची रेंज आपल्याला माहिती आहे की स्केल रेंज की 0 पासून ते 120 मंथचा आपण असं 0 ते 120 मंथचा असं ही स्केलची रेंज आहे. मग याचं कसं जर मूल 7 वर्षाचं असेल आणि त्याच्यामध्ये सोशल स्किल 6 वर्षाच्या मुलाचे असतील वर असेल तर त्याला काहीतरी ट्रीटमेंटची उपायांची गरज असल्याचं आपण देतो. किंवा एखादी मुलगा 8 वर्षाचा आहे आणि तिच्या स्किल्स 9 वर्षाच्या याच्यानंतर तर एक गुड साईन म्हणून आपण पाहतो की चला चांगले डेव्हलपमेंट होते आहे. या पद्धतीने आपण ते ॲडॅप्ट करून त्याला इंटरप्रिटेशन आपण करू शकतो. पण एवढं सगळं असताना सुद्धा तरी FSSI म्हणजे आपण ही टेस्ट सोशल स्केल म्हणतो. ही सोशल स्केल महत्वाची काय आहे किंवा याचा इम्पॉर्टन्स काय आहे? याचा जर आपण घटला तर आपण थोड्या वेळापूर्वी जेच आपण प्रश्न मी विचारला होता की इंटेलिजन्स असणंच फक्त महत्वाचं आहे का? तर तसं नाहीये. कारण व्यक्ती हा समाजशील प्राणी आहे. म्हणून फक्त इंटेलिजन्स त्याचा हाय IQ आहे म्हणून तो ॲडॅप्टेबल असेल सगळ्यांशी ऍडजस्ट करणार असेल असं नाहीये. तर त्याला समाजात राहावं लागतं. म्हणून त्याला समाजात जाऊन राहावं लागतं. तो समाजशील प्राणी आहे म्हणून त्याला सोशल स्किल्स त्याचे असणं त्याच्याकडे पुरेसे आहेत किंवा महत्वाचे आहेत. म्हणून ही टेस्ट महत्वाची ठरते. बऱ्याच वेळेस ही टेस्ट मॅक्झिमम मध्ये जे स्पेशल चिल्ड्रन्स असतात स्पेशल नीड असलेले जे मुलं असतात ना त्यांना ह्या टेस्ट बऱ्यापैकी त्यांचं वापरली जाते. कारण की कुठले ते स्पेशल असल्यामुळे त्यांचं सोशली डेव्हलपमेंट तितकी झाली नसल्याची शक्यता ही जास्त असते. म्हणून तिथे ह्या टेस्टचा बऱ्यापैकी वापर आपल्याला दिसतो. काही मुलांमध्ये बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे ADHD सारखा असेल. ADHDला आपण स्पेशल मध्ये नाही करत की ADHD आपण जस्ट आपण स्कूल नॉर्मल याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये मॅक्झिमम किंवा एका क्लासमध्ये बऱ्यापैकी ADHD असलेली मुलं आपल्याला सापडतात. त्याला आपण कॅटेगरी स्पेशल म्हणून नाही कळत. पण अशा मुलांना प्रॉपर बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स आहेत. त्या बिहेव्हिअरल प्रॉब्लेम असलेल्या मुलांना ही सोशल स्किल त्यांच्यावरती आपण त्यांच्यावरती जास्त पद्धतीने वापरली जाते. आणि डेव्हलपमेंटल डिलेज जिथे आहेत की जिथे दिसतंय की आपल्याला की ठराविक कालावधीमध्ये ठराविक आपल्याला कळतं की 6 वर्षाचा झाला पण बोलत नाहीये है ना व्यवस्थित जेवत नाहीये किंवा व्यवस्थित मित्रांमध्ये मिसळत नाहीये. जस्ट ऑब्झर्वेशनने आपल्याला कळतं की काहीतरी डिले होतोय. तर ते डिले तो डेव्हलपमेंटल डिले जिथे वाटतोय तो मेजर करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट व्यवस्थित आहे की नाही हे करण्यासाठी ही सोशल आपल्याला स्केल आहे ही वापरली जाते किंवा आपण बऱ्यापैकी ती वापरत असतो. याच्या संबंधित काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. सर ह्याच्यामध्ये जो एक हे म्हणालो ना आपण द फायनल रॉ स्कोर इज युटिलाइज टू मॅच द इच डोमेन टू स्कोर विथ करस्पॉन्डन्स डेव्हलपमेंट एज. तर हा क्रायटेरिया त्याच्या बॅकचा म्हणजे तो काय असतो आणि कोण ठरवतं आणि ते कसं म्हणजे त्याची थ्रेशोल्ड व्हॅल्यू कशी ठरवली जाते? तर याचा मुळात जो करस्पॉन्डिंग व्हॅल्यू जे आहे ना ही टेस्ट ज्यांनी डेव्हलप केली ना त्यांनी ऑलरेडी त्याच्या मॅन्युअल मध्ये हे दिलेले आहे. आपल्याला फक्त आलेला स्कोर त्याच्याशी मॅच करून
त्यांच्याकडे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये त्यांनी व्हॅल्यूज वगैरे सगळे दिलेले आहेत. ते आपल्याला मॅच करून आपण त्यांचा आपला तो इंटरप्रेट त्याच्यानुसार आपल्याला तो करायचा आहे. बरं. इंटरप्रिटेशन एरर त्याच्यामध्ये म्हणजे जर आपण जो स्कोर केला तो स्कोर ज्या ब्रॅकेटमध्ये बसेल ते आपलं कन्क्लुजन असेल. म्हणजे त्याच्यामध्ये जो टेस्ट कंडक्ट करणार आहे त्याची कॉम्पिटन्सी किंवा त्याची एक्सपर्टी अफेक्ट होणार नाही. एक्झॅक्टली ती असतेच, ती असणारच आहे. म्हणजे ती प्रत्येक म्हणजे इथेच नाही तर आपण सोनोग्राफी टेस्टिंग असतो किंवा बाकीच्या ज्या पण कॉम्प्युटर टेस्टिंग पण असतील तिथे आपण म्हटलं की त्या प्रत्येक ठिकाणी तो टेस्ट ॲडमिनिस्ट्रेटरचं जे त्याची मास्टरी आहे त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा इफेक्ट हा इंटरप्रिटेशनवरती डेफिनेटली होतो. फाईन. ह्या थँक्यू. येस प्रज्ञा मॅम. सर प्रश्न नव्हता मला करायचं होतं एक. हॅलो. हा येतो. प्रश्न होता मला शेअर करायचं होतं एक की हे जे ही रेटिंग स्केल आहे आणि सोशल इंटरॅक्शन स्किल आहे त्याच्यासाठी एक खूप चांगली डॉक्युमेंटरी अवेलेबल होती मध्ये नेटफ्लिक्सवर. दामर म्हणून सिरियल किलरवरची ती डॉक्युमेंटरी होती. त्याच्यात त्यांनी खूप वेळा हे मेन्शन केलंय की लहानपणी सोशल विड्रॉल होतं त्याचं जे अनडिटेक्टेड होतं आणि त्याच्यामुळे हे त्यावेळी डिटेक्ट झालं असतं तर जेफ्री दामर हा माणूस ॲज अ सिरियल किलर इन्व्हेंटच झाला नसता. तर ती जी डॉक्युमेंटरी आहे ती खूप चांगली आहे टू अंडरस्टँड द लॅक ऑफ सोशल इंटरॅक्शन स्किल्स आणि काय त्याचं डिसएडव्हान्टेज आहे जेव्हा त्याचं डिटेक्शन अर्ली होत नाही, कारण इंटरव्हेन्शन होत नाही आणि त्याच्यामुळे मग इट जस्ट कीप्स ऑन इन्क्रीजिंग इन अडल्टहुड. थँक्यू मॅम. तुमच्याकडे असेल ती डॉक्युमेंटरीची लिंक वगैरे ती सर तुम्ही हा शेअर मी करा, लिंक आपण सगळ्यांना पाठवूया ती. मी लिंक पाठवते सर. जय श्याम सर. सर नमस्कार. नमस्कार सर. सर एक क्वेश्चन असा होता की ह्या टेस्ट ज्या म्हणजे आपण आता पुस्तकामध्ये दाखवत आहेत तर त्या टेस्ट आपण ज्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत जसे समोर सायकोलॉजिस्टची नावं पण आहेत हा. तर त्या तशा टेस्ट आपण तशाच्या तशा उचलून आपण ॲडमिनिस्टर करायच्या का का दुसरं काही त्याच्यामध्ये पद्धती आहे? तसं 16 PF आहे क्वेश्चनरी त्याच्यामध्ये 180च्या आसपास क्वेश्चन्स आहेत आणि मग डिफरंट त्याचे म्हणजे फॅक्टरिंग केलेलं आहे. तर ती आपण तशाला तशी उचलून ॲडमिनिस्टर करायची का दुसरी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये? आता वास्तविक मुळात कसं असतं सर, ज्यावेळेस आपण ॲज अ प्रॅक्टिशनर किंवा ॲज अ हे करून आपण सायकोलॉजिस्ट म्हणून ज्यावेळेस टेस्ट ॲडमिनिस्ट्रेट करतो ना, बाकीचे म्यूट करता प्लीज. तर त्यावेळेस एक काय असतो की एक ठराविक आपण म्हणतो की नॉर्म्स आपल्याला पाहिजे की आता मॅक्झिमम ज्या टेस्ट आपण आत्ता पण ह्या बघतो आहोत तर ह्या पाश्चात्य देशांमध्ये म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये ह्या खरं तर झालेल्या आहे. तिथल्या नॉर्म्स आणि आपल्याकडचा नॉर्म्स हा मॅच होईलच असं नाहीये किंवा मॅक्झिममच नाहीच होत. म्हणून आपण काय करतो, तुम्ही सिस्टीम PF पण पाहिलं तर सिस्टीम PFचं पण इंडियन ॲडॅप्टेशन झालेलं आहे. कदाचित ते तुमच्या आपल्या सेंटरला अवेलेबल आहे असेल नसेल म्हणजे त्याची मला कल्पना नाही आहे. पण हिंदीमध्ये सुद्धा म्हणजे हिंदीत जी सिस्टीम PF आपण पाहतो हिंदी मीडियममध्ये ती आपल्या भारतीय नॉर्म्सनुसार तयार की तुम्ही जर हिंदी आणि इंग्लिशचं दोघांचे जर मॅन्युअल्सचं जर पाहिलं तर तुम्हाला मॅन्युअल्समध्ये पण डिफरन्स थोडे स्कोरिंगच्या याच्यामध्ये आणि इंटरप्रिटेशनच्या याच्यामध्ये मिळतील, कारण ते भारतीय नॉर्म्सनुसार केले जातात. जसं आपण आता आपण IQ टेस्ट पण म्हणतो, बिने कामत ही जी टेस्ट आपण सगळीकडे सध्या वापरली जाते किंवा मोठमोठ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला बिने कामत ही टेस्ट आहे. तर बिने कामत मॅक्झिमम का आपण बिने कामत वापरतो, कारण बिने कामत ही जो स्टॅनफोर्ड बिने ही जी मेन ह्याची जी टेस्ट आहे बाहेरची तिचं इंडियन ॲडॅप्टेशन ही बिने कामत टेस्ट आहे. मग ती म्हणून आपण ती भारतीय नॉर्म्सला आपण तयार केली म्हणून आपण बिने कामत अशा बऱ्याच टेस्ट ज्या आहेत त्या आपण भारतीय नॉर्म्सला आपण वापरतो. पण आता काही ठिकाणी आता असं असतं की मला स्पेसिफिक ब्रेन मला ब्रेनमध्ये डिस्फंक्शन काय झालं आहे मेघा मॅडम?
तर ह्या ब्रेनमध्ये डिस्फंक्शन काय झालेलं आहे किंवा अशा काही ज्या टेस्ट असतात तिथे ज्या काही टेस्ट ज्या न्यूरोलॉजिकल टेस्ट असतात जशाच्या तशा आपण वापरू शकतो. जिथे कल्चरल किंवा याचा आता कल्चरल बायस आता ऑब्झर्वेशन आता जे फेअरव्ह्यू जे सोशल स्किल जी स्किल आहे याच्यामध्ये काय आहे हे ऑब्झर्वेशन स्केल आहे है ना. आता ऑब्झर्वेशन तिकडचं ऑब्झर्वेशन आणि इकडचं ऑब्झर्वेशन जे आपले आहे ही आपण जसे तसे वापरू शकतो. पण ज्या काही आपल्या पेपर पेन्सिल टेस्ट आहेत काय इंटेलिजन्स जसं वेस्टलरचे इंटेलिजन्स टेस्ट आपण म्हटलो हे आपण जशाच्या तशा वापरणं हे काय म्हणतो इथिकली तितकं हे नसतं. पण बऱ्याच प्रमाणात अवेलेबिलिटी नाही आहे तर मग जे अवेलेबल आहे त्याच्याने आपण वापरून नाही 100% तर 70% तरी त्याचा फायदा होईल ह्या हिशोबाने ते टेस्ट वापरले जातात. पण आपला आग्रह असला पाहिजे की भारतीय नामांकनानुसार किंवा आपल्या भारतीय नॉर्म्सनुसार ज्या टेस्ट असतील त्या प्रिफेअर केलेलं हे नक्कीच चांगलं असतं. श्याम सर. हा सर, समजले सर. तर आता आता जे आपण प्रॅक्टिकल मध्ये करणार आहेत तर त्या ज्या स्टँडर्ड टेस्ट ज्यांनी डिझाईन केल्या आहेत त्या टेस्ट वापरूनच आपण प्रॅक्टिकल करणार आहेत ना? असं तुमच्या सेंटरला ज्या अवेलेबल आहेत त्या येस सर. आता तुमच्या सेंटरला 10 टेस्ट अवेलेबल आहेत त्याच्यापैकी 3 टेस्ट दुसऱ्या सेंटरला अवेलेबल नसतील. जस्ट आपला याचा जो हेतू आहे आपला की जस्ट आपल्याला सायकोलॉजिकल टेस्ट काय असाव्यात त्या कशा ऍडमिनिस्टर करता येतात किंवा कराव्या लागतात आणि त्याचं थोडक्यात इंटरप्रिटेशन म्हणजे 100% कळणार नाही जोपर्यंत स्वतः आपण 10, 15, 20 टेस्ट कोणाचं करणार नाही प्रॉपर इंटरप्रिटेशन करणार नाही तोपर्यंत आपल्याला ते आपल्यालाही नाही कळत की कसं त्याच्यानंतरच आपल्याला ते व्यवस्थित कळतं. तर ते आपण जोपर्यंत त्याच्यात उतरणार नाही तोपर्यंत नाही पण जस्ट याचा एक अंदाज यावा तुम्हाला म्हणून हे आपण टेस्ट आपण याच्यात तुम्ही ऍडमिनिस्ट्रेट करणार आहात 10 टेस्ट म्हणजे ज्या आहेत फक्त त्या. टेस्ट कशा करायच्या हे एक याची प्राथमिक माहिती आपल्याला इथून समजणार आहे. येस आणि त्याचं एवढं. इंटरप्रिटेशन पण आहे तुम्ही मॅन्युअल मध्ये बघितलं असेल तर तुम्हाला मॅन्युअल्स अजून मिळाले नसतील पण मॅन्युअल्स मध्ये इंटरप्रिटेशनचा एक त्यांनी सॅम्पल पण दिलेला असतो टेस्ट करणाऱ्यांनी की कशा पद्धतीचं इंटरप्रिटेशन म्हणजे तंतोतंत तसंच असायला नव्हे पण तुम्ही काय सांगायला पाहिजे म्हणजे समोरच्याला एकदम घाबरून टाकायला पाहिजे की त्याला खूप आनंद व्हायला पाहिजे असं काही नाही तर एक बॅलन्स याच्यामध्ये दिलेला जो रिपोर्ट असतो तो पाहिजे आपण इंटरप्रिटेशन मध्ये तो आपण दाखवावा असं त्यांनी एक सॅम्पल दिलेला आपल्याला असतो. म्हणजे या तिन्ही गोष्टी आता फक्त एवढ्या आहेत की स्टडी सेंटरवाल्यांनी ते कसे घेतात येणारे व्यक्ती ह्या त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचा ते रोल ते तर तो आपण ठरेल. ते तर सर आपल्या एथिक्स मध्येच आहे ना की आपण सब्जेक्टला लेबलिंग नाही करायची. आपण एक्झॅक्टली. टेस्ट ऍडमिनिस्टर केल्यानंतर आपण लेबलिंग करायची नाही हे तर आपल्या एथिक्स मध्येच आहे. फक्त एक्झॅक्टली. माझा प्रश्न होता की स्टँडर्ड जे फॉर्मॅट आहे टेस्टचे तेच वापरायचे का आपल्याला काही टेस्ट स्वतःला काही तयार करायच्या? नाही 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 स्वतःला आपल्याला काहीच नाही करायचे जे आज सध्या रेडी आहेत तेच आपल्याला वापरायचे. ठीक आहे सर, समजले सर, येस धन्यवाद. येस येस रणजित सर. हाय, थँक्यू सर. तुम्ही मगाशी जे आता आय मीन एका वाक्यात माझं हे सांगतो की ह्या ज्या टेस्टबद्दल माझं स्वतःचं एक मत असेल कदाचित बायस की आपल्या इथल्या कल्चरला आपल्या इथं जे सोशल कल्चर आहे इंडियन कल्चर की जे 100 किलोमीटरवर बदलतं प्रत्येक जात पात भाषा आणि ओव्हरऑल सोशल कल्चर वेगळे तिथं ह्या खरंच टेस्ट मॅच होतात असं मला वाटत नाही म्हणजे आणि हे आपण का मग हे एवढ्या सगळ्या फॉरेन टेस्ट शिकायच्या हा एक मला एक जस्ट प्रश्न होता म्हणजे मी पुस्तक जसं चाळलं त्याच्यात मला हा प्रश्न पडला की का असं म्हणजे हे सगळं असं. नाही पुस्तकात आपण फॉरेन टेस्ट याच्यासाठी की मी आत्ताप्रमाणे की आपल्याला अशा प्रकारच्या टेस्ट आपल्या मार्केटला आहेत. आता सोशल इंटरॅक्शन स्किल्स मध्ये त्यांनी तुम्हाला हे दिलेले आहेत पण तुम्ही जे स्किल आता तुम्ही त्यांनी फॅक्टर्स दिलेले आहेत एकदा तुम्ही आज रणजित सर म्हणून तुम्ही आज तुमच्या पुण्या ह्या शहरात तुम्ही बसतात किंवा कराडला असाल तर तुम्ही तिथं बसून तुम्ही काय करतात तर तुम्ही तुमच्या अँगलने ऑब्झर्वेशन करून देणार आहात आणि मी नाशिकमध्ये बसून मी माझ्या अँगलने ऑब्झर्वेशन करून देणार आहे. शेवटी मी ते ऑब्झर्वेशन मी माझ्या पास्ट एक्सपिरियन्स वरून मी ते मार्क्स देणार आहे. मग मी म्हणून आज अशा काही टेस्ट म्हणजे उदाहरण देतो अशा काही टेस्ट ज्या असतात की तिथे आपलं सगळीकडे ते नॉर्म्स चालतात म्हणजे जिथे कल्चर फ्री टेस्ट असतात ते त्याचं एन्व्हायरमेंट फ्री टेस्ट असतात आणि ह्या टेस्ट तिथे लागू होतात. पण तरीही आपला याच्यामध्ये फॉरेन टेस्ट का की सायकोलॉजिकल टेस्ट अशा अशा आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं ना काही नसण्यापेक्षा काहीतरी आहे आपल्याकडे है ना. मग म्हणून ते आहे जे आहे बरे ते 100% उपयोगी नाही पडणार आहे तर 70% तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.
आणि सायकोलॉजिकल टेस्ट आपण फॉरेनच्या जरी असते ते याच्यासाठी आपण करणं गरजेचे आहेत, की आपण जर पुढे जाऊन काम करणार असेल तर अशा अशा पद्धतीने टेस्ट डेव्हलप करता येते. भले आपल्याला वाटतंय की ही टेस्ट फॉरेनची आहे, ती माझ्या स्वतःच्या शहरामध्ये ती नाही लागू होणार आहे कुठल्या व्यक्तीला, पण टेस्ट अशा पद्धतीने डेव्हलप झाली आहे, मी त्याचा आधार घेऊन त्या पद्धतीने मी माझी टेस्ट मी माझ्या ठिकाणी क्रिएट करू शकतो किंवा डेव्हलप करू शकतो. त्याचा आधार आपण घेऊन त्याच्यापासून आपण तो आधार घेऊन आपण त्या पद्धतीची टेस्ट बनवू शकतो. मग आपल्याला टेस्ट कशी आपल्याला डेव्हलप करता येते, त्याच्यात काय काय फॅक्टर्स पाहिजेत, त्याचा एक सॅम्पल म्हणून त्याचा आधार म्हणून आपण घेऊ शकतो. कारण आपण हे केल्यानंतरून तुम्हाला लगेच ऍडमिनिस्ट्रेशन करण्याची, MA झाल्यानंतर दुसऱ्यावर टेस्ट करण्याची तुम्हाला कुठलंही परवानगी किंवा परमिशन आपल्याला मिळत नाही. पण परत एकदा क्लिअर सांगतोय की मास्टर सायकोलॉजी झालं म्हणून आपण लगेच मार्केटला जाऊन दुसऱ्यावरती टेस्ट करण्याचं आपल्याला परमिशन मिळते का? तर मिळत नाहीत. हे फक्त आपल्याला समजण्यासाठी, अंडरस्टँडिंगसाठी ह्या टेस्ट आपण मास्टर लेवलला असतात. हे सगळ्यांनी एक क्लिअर असणं गरजेचं आहे. करेक्ट, टू अंडरस्टँड द प्रोसेस. थँक्यू येस सर. येस 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 शाईन मॅम. गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग सर. एक विचारायचं होतं, जसं APA आहे, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, तसं इंडियनमध्ये काही आहे का? इंडियामध्ये सायकोलॉजिकल असोसिएशन्स बऱ्यापैकी आहेत. हम्म. पण जसं असं म्हणजे फक्त APA मध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये पण भरपूर आहेत, पण APA त्यातल्या त्यात अमेरिकाने रेकॉग्नाइज केलं. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे क्लिनिकल सायकोलॉजिकल असोसिएशन आहे, इंडियन अप्लाइड सायकोलॉजिकल असोसिएशन आहे, इंडियन एज्युकेशनल सायकोलॉजिकल असोसिएशन आहे. असे बरेच आपल्याकडे आहेत, म्हणजे ऑलरेडी बरेच असोसिएशन आहेत आपल्याकडे. ओके ओके ओके, थँक्यू सो मच सर. आणि भारतासाठी जर आपण म्हटलं तर आता आपलं हेल्थ मिनिस्ट्री आपलं सगळं च्या अंडर आपलं हे मेंटल हेल्थचा सगळं येतो आपलं. एक 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 सर फक्त ऍड करतो. हे APA जे आहे ना, म्हणजे व्हॉट माय अंडरस्टँडिंग इज, ती एक अपेक्स बॉडी आहे. तशी इंडियामध्ये अशी अपेक्स बॉडी आहे का कोणती, की अपेक्स नाही, हे तशी अपेक्स बॉडी ही फक्त APA हे आपण वर्ल्ड लेवलला अमेरिकेने केल्यामुळे तर नंतर जगाने त्यांना हे तसं केलं. ऍक्सेप्ट तसं भारतामध्ये आपली मिनिस्ट्री जी आहे, हेल्थ मिनिस्ट्री, तर एज्युकेशन याच्यामध्ये आता NCHPA नावाचा एक ऍक्ट आलेला आहे तुम्हाला. त्याच्यामुळेच ओपन युनिव्हर्सिटीतून जे आपण सध्या सायकोलॉजी जसं पाठीमागं जे पाहिलं होतं, तो हा NCPH ऍक्टने एक बॉडी क्रिएट ऑलरेडी केलेली आहे, ज्याला आपण नॅशनल कमिशन ऑफ अलाइड हेल्थ प्रोफेशनल्स हा जो ऍक्ट आहे त्या ऍक्टच्या माध्यमातून. पण ते हेल्थ मिनिस्ट्रीमध्येच लोक आहेत, ती बॉडी आहे आणि ती कंटिन्यू राहणार, ती चेंजेस होत राहतील 3-3 वर्षांनी ती बॉडी. पण मग त्याच्यात बिहेव्हिअरल सायन्ससाठी पण अजून एक वेगळी 5 जण आहेत त्याच्यामध्ये आहेत. महाराष्ट्रातलं योगायोगाने त्याच्यात कोणीच नाहीये असं आपण पण बऱ्यापैकी ते 5 जणांची जी बॉडी आहे ती अपेक्स बॉडी सध्या आहे. पण ती NCPH ऍक्ट मध्ये ते मिनिस्ट्रीला हे आहे, हेल्थ मिनिस्ट्रीच्या अंडर आहे, म्हणून हेल्थ मिनिस्ट्रीच आपलं सगळं ठरवणार. ओके, थँक्यू सर. ओके. सर एक अजून विचारत होतं. सर आपण म्हणजे टेस्ट ऍडमिनिस्टर नाही करतात आपल्याला, मग जे काउन्सिलिंग करतात ते मग काय ऑन व्हॉट बेसिस काउन्सिलिंग करतात मग? सर आपलं काउन्सिलिंगचा मुळात जो आहे की व्यक्ती येतो, हे करतो, त्याच्यावरती आत्ता आपण ज्या काही ऑब्झर्वेशन स्किल्स आहेत, काही गोष्टी असतात किंवा त्याला काय येतात, तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की आपण, कारण तुम्ही टेस्ट बेसिसवरती तुम्ही काउन्सिलिंग तुम्ही फक्त ऍप्टिट्यूड टेस्ट करू शकतात, कारण ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा या सोशल स्किल्स करू शकतात. म्हणजे आता एज्युकेशन सेटअपमधले ज्या टेस्ट आहेत ना, ते आपण जसंच्या तशा म्हणजे करू शकतो. फक्त आपण तिथून पुढच्या ज्या आहेत, क्लिनिकलला आहेत किंवा बाकी डायग्नोसिस ज्या टेस्ट आहेत, ते आपणच नाही, म्हणजे कुठलाच मास्टर ऑफ सायकोलॉजीवाला बाहेरचा तो नाही करू शकत. पण काउन्सिलर जो असतो, काउन्सिलर समोरचे, आता मला आहे की काही माझ्या वैयक्तिक याच्यामध्ये मला भीती वाटते, काय वाटते, तर त्याच्यावरती तो त्याच्याशी संभाषण करून संभाषण तंत्राचा तो वापर करून त्याला तो मोटिवेट करून
आहे त्या प्रवृत्तीपासून त्याला दूर जाण्याचा तो प्रयत्न करतो. कारण आपल्याला टेस्ट वापरण्यासाठी फक्त स्कूलिंग टेस्ट जर संपला, अकॅडमिक टेस्ट आपण जर सोडल्या, तर बाकीच्या ह्याच्यासाठी आपल्याला लायसनिंग गरजेचं असतं. क्लिनिकल टेस्टिंगसाठी किंवा त्याला RCI, आपल्या पाठीमागे चर्चा झाली होती मला वाटतं याच्यावरती. RCI ही आपली रेग्युलेटरी एक बॉडी आहे, जी रिहॅबिलिटेशनचं येतं, आणि जिथे आपण डायग्नोसिस करतो तिथे RCIशी येतो. आणि RCIचे आपले कोर्स आपण सर्टिफाईड नसल्यामुळे तर आपण त्या क्लिनिकल टेस्ट आपण करू शकत नाहीत. इवन आज मी PhD झालो आहोत तरी मी सुद्धा क्लिनिकल टेस्ट विदाऊट RCI लायसनिंग मी करू शकत नाही. त्याचं कारण आहे की त्याच्या नॉर्म्समध्ये त्यांनी फक्त त्यांनाच परमिशन दिलेले आहे की जे RCI रजिस्टर्ड सायकोलॉजिस्ट आहेत, म्हणजे त्यांचे RCIचे कोर्सेस केलेले आहेत. पण अकॅडमिक आपण करू शकतो, ऍप्टिट्यूड टेस्ट करू शकतो, IQ टेस्ट नाही करू शकत, कारण IQ टेस्ट ही डायग्नोस्टिक क्रायटेरियामध्ये जाते, मेजरमेंट क्रायटेरियामध्ये जाते. IQ टेस्ट आपण नाही करू शकत, पण अकॅडमिक टेस्ट आपण सगळे करू शकतो. समजलं. येस, पुढचं जे आहे टोरन्स टेस्ट ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंग. कोणी सांगेल का? कोणी वाचले काही? बरं, क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? व्हॉट इज उपलब्ध क्रिएटिव्हिटी? असलेल्या साधनांमधनं काहीतरी वेगळं जे उपलब्ध ते वापरून काहीतरी नवीन किंवा काहीतरी वेगळं उपयोगी बनवण्याचं म्हणजे क्रिएटिव्हिटी. ओके, बरोबर मॅडम. येस, अजून दुसरं कोणी? सर्जनशीलता. सर्जनशीलता, बरोबर. अजून? जनरेशन ऑफ आयडिया. करेक्ट, जनरेशन ऑफ न्यू आयडियाज. गिट, करेक्ट सर. तर थिंकिंग अजून? ॲबिलिटी, इमॅजिनेशन. येस, थिंकिंग ॲबिलिटी, इमॅजिनेशन, बरोबर. न्यू वेनी, नवीन नवीन गोष्टींचा शोध लावणे. बरोबर. नवीन नवीन गोष्टींचा शोध लावणे. गिट. सर कुठल्या तरी प्रॉब्लेमचा डिफरंट पर्स्पेक्टिव्हनी विचार करणं की त्याचे वेगळे वेगळे सोल्युशन्स निघू शकतील क्रिएटिव्हली. बरोबर. कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींचा वेगवेगळ्या पद्धतीने सोल्युशन्स काढणं, म्हणजे जे एका सरळ वेने जे जात आहेत, सगळ्याच मार्गाने जात आहेत, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी विचार करणं, बरोबर. अजून? बाहेर पडणे. येस, रणजित. थिंकिंग अबाउट आउट ऑफ बॉक्स. येस, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, करेक्ट. हॅलो, कोणी? उत्तम बस्ते बोलतात का काही? मी हा, रणजित सर. येस सर. ते टेस्टमध्ये वाचताना काल म्हणजे त्यांनी 2 शब्द वापरलेत, एक ओरिजिनॅलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी, की त्याच्यात जे मगाशी जे कोणीतरी सांगितलं, नाविन्य पाहिजे, नवीन हे पाहिजे, आणि त्याच्यामध्ये लवचिकता पाहिजे, ह्या गोष्टी, आणि सहजता पाहिजे. या 3 गोष्टी चा मेजरमेंट क्रायटेरिया ह्या टेस्टमध्ये आहे. बढिया. Yes. मग काय याच्यावरून आपण काय म्हणतो? क्रिएटिव्हिटी म्हणजे फक्त चित्र काढलं एखाद्याने तर आपण त्याला क्रिएटिव्ह म्हणू शकतो का? सर, ते कलाकृती म्हणून क्रिएटिव्ह असू शकते, पण त्याच्यामधून जर काही अर्थबोध होत असेल तर आपण ते क्रिएटिव्ह आर्ट असं म्हणू शकतो. नाही, आता समोर आता फळ्यावरती एक आता 6 वर्षाचा मुलगा आहे, फळ्यावरती पोपटाचं चित्र आहे आणि त्याने ते पोपटाचं चित्र पाहून पाहून काढलं. येस, क्रिएटिव्ह आहे. बाकीच्यांना काय वाटतं? नाही, पाहूनच काढलंय तर क्रिएटिव्ह नाहीये. आधी ऑलरेडी ती कल्पना आहे, नाविन्य नाही त्याच्यात. गुड. बरं बरं, मग नाविन्य काय झालं असतं? त्यांनी काय केलं असतं तर? अजून वेगळ्या पद्धतीने काढायला हवं होतं. अच्छा, आता त्याने जर पोपटाला 4 पाय काढलेत आणि लाल कलर दिला, तर समोर पोपट आहे, पोपटाला कलर दिलाय, पोपटी कलर तो आहे, पण त्याने त्याला लाल कलर दिला आणि 4 पाय काढलेत. चूक.
येस श्याम सर. तर रुटीन थिंकिंग पेक्षा काहीतरी वेगळं, म्हणजे जसं उदाहरणार्थ जर आपण इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर स्क्रॅप पासून काही युजफुल वस्तू बनवणे, किंवा अशी जी वस्तू आहे की आपल्याला तिचा उपयोग नाही पण त्या उपयोगात आणणे, ह्याच्यावर जर काम काम काय कार्य करत असेल तर त्याला क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणण्यात येईल. जर नॉर्मल म्हणजे जसं आपण नॉलेज बेस्ड काम करतोय, पुस्तकात वाचून एखादे जर आपण कार्य करत असेल तर त्याला क्रिएटिव्हिटी काहीच नाही, कारण ते कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे, त्याला आपण अडॉप्ट करतोय आणि त्याच्यापासून आपण कोणतंही कार्य करतोय. तर जसं बरोबर. समजा आता चित्र पाहून जर तो पेंटिंग करत असेल तर त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी काहीच नाही, म्हणजे मला माझ्या माहितीप्रमाणे काहीच नाही. जसं म्हणजे एखादी निरुपयोगी वस्तूला जर स्क्रॅप आहे आणि त्याच्यापासून जर त्यांनी पोपट बनवला तर त्याला क्रिएटिव्ह म्हणता येईल. अच्छा. नाही आता मी थोड्या वेळापूर्वी श्याम सरांनी बोलले ते बरोबर आहे. मी आता थोड्या वेळापूर्वी जो प्रश्न आहे की समोर पोपट आहे आणि पोपटाला त्यांनी लाल कलर दिला आणि 4 पाय काढले, तर कोणीतरी मॅडम म्हटल्यात की चूक आहे. तर बाकीच्यांना काय वाटतं, काय असेल? तर चूक म्हणण्यापेक्षा त्यांनी काहीतरी नवीन पिक्चर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याचे आयडियाज तिथे इनोव्हेट केलेले की 4 पाय काढून लाल रंग देऊन तो कोणता तरी एक नवीन पिक्चर बनवतोय, जो हो. लाईक ॲनिमल, नवीन कोणता तरी ॲनिमल बनवण्याचा तो प्रयत्न करतोय. ओके. जो हा. त्याच्या डोक्यामध्ये आहे तसं 4 पाई कोणता ॲनिमल बनवू शकतो. जसं अजून एक उदाहरण मी देऊ शकते की आता पोपट आहे, तर युजली पोपटाच्या बीक वरनं कळून येतं, जरी कलर दिला नसेल तर पोपटाच्या बीक वरनं कळून येतं की हा पोपट आहे. आणि तसंच जर बाजूला क्रोही तो काढू शकतो की त्याचा चोच जर तो व्ही मध्ये काढतोय आणि त्याला ब्लॅक कलर देतोय, तर ते झालं त्यांनी क्रिएटिव्हिटी केली पोपटाचा पिक्चर बघून. ओके. हा एक व्ह्यू आलाय. अजून काही? यस प्रज्ञा मॅडम. स क्रिएट माझं नाही मत पटत आहे या गोष्टीला की वेगळ्या रंगाचं केलं किंवा 4 पाय केलं तर. पण असं मला वाटतं की सपोज तो पोपट आहे त्याच्या समोर आणि त्यांनी पोपट ड्रॉ केला, तर तो झाडावर बसलाय किंवा झाड एक सिनरी मध्ये आहे. दॅट कॅन ऑल्सो शो सम टाइप ऑफ क्रिएटिव्हिटी ऑफ हिज ओन इमॅजिनेशन, की तो पोपट कुठे आहे आणि तो काय करतोय. कारण क्रिएटिव्ह थिंकिंगचं जे it has to have some level of solutioning to the problem that you're trying to solve, is what I feel. ओके, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ते क्रिएटिव्हिटी नाहीये की 4 पाय आणि लाल कलर दिलेला. मी नाही अजून त्याला रेजिस्टर करू शकत आहे सर. ओके. येस. ओके, ठीक. येस शरद सर. सर बोलता सर ते क्रिएटिव्हिटी आहे, ते डायव्हर्जंट थिंकिंग म्हणू शकतो आपण त्याला. ते सुरुवातीला ते आपल्याला ॲब्सर्ड वाटेल, पण त्या पर्टिक्युलर पर्सनकडे काहीतरी त्याच्या डोक्यात त्याची आयडिया असणार आहे. त्यामुळे दॅट इज अ सॉर्ट ऑफ क्रिएटिव्हिटी वी कॅन से, अनलेस अँड अंटिल वी परस्यू व्हॉट ही वॉन्ट टू से. ओके. येस शरद सर. सर मला वाटतं की क्रिएटिव्हिटी, समजा त्याने पोपटाला लाल रंग दिला पण तो अर्थपूर्ण होणार नाही. जर अर्थपूर्ण असेल तर ते क्रिएटिव्ह म्हणता येईल. ओके. येस संपदा मॅडम. पोपटाला जर वेगळा रंग दिला असेल आणि 4 पाय जर काढले असतील आणि ते उगीचच काढले असेल तर त्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी नाही. पण त्या पाठीमागे जर काही भावना असेल की तो रंग वेगळा देण्यामागं किंवा 4 पाय काढण्यामागं, तर त्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी सांगायची असेल असं म्हणता येईल की मग ती क्रिएटिव्हिटी आहे. ओके. येस संपदा मॅडम. हा. वर्षा मॅडम. हा सर, मला असं वाटतं की पोपटाचं नाही का एक स्ट्रक्चर ठरलेलं आहे की त्याची चोच आहे किंवा पंख आहे, 2 पाय. तर त्याच्यामध्ये बदल नाही करता येणार. पण एखाद्याला वाटलं की मी 7 रंग असे मिक्स करून पोपट काढेल, तर मला असं वाटतं की ती क्रिएटिव्हिटी होईल. आणि दुसरं म्हणजे असं की त्याला बॅकग्राऊंड काढलं की तो एखाद्या जंगलात आहे, एखाद्या झाडावर बसलाय, किंवा आपण क्रिएटिव्ह म्हणजे तो काहीतरी बोलतोय असं जर दाखवलं त्या पिक्चरमध्ये त्या मुलाने, तर ती क्रिएटिव्हिटी होईल. आणि मला फक्त असं वाटतंय की त्याचं जे स्ट्रक्चर आहे की चोच, पंख, पाय हे न बदलता तो कलर वेगवेगळा देऊ शकतो. उडणारा पोपट काढू शकतो. बॅकग्राऊंडला झाडं, आकाश असं जर त्याने काढलं तर ती क्रिएटिव्हिटी होईल. नाही पण आपलं फिक्स आहे की त्याने लाल कलर दिलेला आहे आणि 4 पाय काढलेले आहेत.
कलर एक्सेप्ट आहे मला, की लाल कलर दिला असेल तर त्याची ती क्रिएटिव्हिटी आहे. पण मग 4 पाय हे मला नाही हे होत. ओके. यस रणजित सर. हो रणजित सर. हा सरिता मॅडम. हा सॉरी हो सर मी येस सर. चालेल लावू का? हॅलो. हा रणजित सर. हा सॉरी मी अनम्यूट बरं. करून बोलत होतो. हा येस सर. आपण क्रिएटिव्ह शब्दाचा जर विचार केला तर जेव्हा तो 2 पायाचा पोपट काढला तरी त्यांनी त्या पोपट ह्या चित्राची निर्मिती केलेली आहे. तो निर्मितक्षम आहे. पण 4 पायाचा जेव्हा तो काढतोय तेव्हा तो काहीतरी सृजन करायला जातोय. पण त्यावेळी आपले जे सेट नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सच्या तो काहीतरी बाहेरचं काम करतोय. त्याच्यामुळं आपल्याला ते जरी ऍक्सेप्ट होत नसेल तरी from I mean objectively we can say that art is a creative art. मगाशी अजून एक आपला हे होतं तो बोलतो ना की आपण त्याचं युटिलिटीशी कनेक्ट करत होतो. तर तो प्रत्येक वेळी क्रिएटिव्ह हे त्याची युटिलिटी व्हॅल्यू असेलच असं नाही. बट इट कॅन बी अ क्रिएटिव्ह. त्याची उपयोग नसेल त्याचा युटिलिटी आपल्याला आता दिसत नसेल. आणि अजून जे काही आता आपण मला हे खरं आवडलं आत्ताचं डिस्कशन. कारण आपण ह्याच्यामध्ये अजून एक विचार करत होतो की क्रिएटिव्ह थिंकिंगचा विचार करत होतो. म्हणजे नुसतं क्रिएटिव्ह या शब्दाच्या ऐवजी आपण क्रिएटिव्ह थिंकिंगचा पण विचार करत होतो की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणत होतो की त्याने एक वेगळा अप्रोच लावलाय किंवा तो काहीतरी झाडावर बसलाय किंवा काहीतरी त्यांनी एक वेगळं इनोव्हेटिव्ह असं काहीतरी तो करायला जातोय. त्यावेळी ते क्रिएटिव्ह थिंकिंगकडे जातं. आणि तुमचा जो साधा प्रश्न होता की 4 पायाचा पोपट आहे त्याला लाल रंग दिलाय तर इट कॅन बी अ क्रिएटिव्ह आर्ट. 2 पायाचा असेल तरी. दॅट्स ऑल. थँक्यू. ओके. येस सुमेधा मॅडम. शेवट आपण मग परत चर्चा करू आपण. येस सर. जर आपण डेफिनेशन बघायला गेलो तर डेफिनेशन प्रमाणे व्यक्तीला एखादी वेगळं पण देण्याची गरज आहे. मग त्याचं जसं रणजित सरही म्हणाले की त्याची उपयुक्तता आपल्याला बघायची नाहीये किंवा त्याचा वास्तवाशी संबंध सुद्धा बघायचा नाहीये. ते आहे अस्तित्वात, नाही आहे किंवा त्याचा उपयोग आहे, नाही आहे, हे क्रिएटिव्हिटीशी रिलेट करत नाही असं मला वाटतं. त्यामुळे क्रिएटिव्हिटी कॅन जस्ट बी समथिंग विच म्हणजे आपण जे इमॅजिन करू शकतो किंवा आपण ते काढतो आहे आणि ते करून आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो आहे. आय थिंक हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून मला असं वाटतं की जरी त्यांनी पोपटाला रंग बदलला आणि पाय जरी बदलले तरी हे क्रिएटिव्हच आहे असं मला वाटतं. ओके. थँक्यू मॅम. येस सर. थँक्यू सर. येस आपण आता परत आपल्या पुढच्या मुद्द्यावरती येऊ. मेन टोरल टेस्ट ऑफ क्रिएटिव्ह. मी रणजित सरांना मुद्दामून शेवटी थांबवलं याच्यासाठी होतो. मी सगळ्यांना विचार त्यांनी कधीच बराच वेळचा हात वर केलेला होता. कारण त्यांनी सुरुवातीलाच 2 शब्द या टेस्टमध्ये सांगितलं होतं. त्याच्यातला दुसरा शब्द त्यांनी सांगितलं होता फ्लेक्झिबिलिटी. हा क्रिएटिव्ह ज्यावेळेस आपण करतो किंवा क्रिएटिव्हिटी आपण करतो त्याच्यात आपण फ्लेक्झिबल असणं खूप गरजेचं आहे. त्या व्यक्तीने जसं आता म्हटलं की आपण प्रत्येक वेळेस आपल्याला गोष्टी क्रिएटिव्ह पाहिजे असतात. तर त्या क्रिएटिव्ह वस्तू सुद्धा आपण आपल्या नॉर्म्सनी पाहतो की नाही हे असं 4 पाय कशाच असू शकतात पोपटाला, है ना. पोपटाला लाल कलरच कसा वेगळा असू शकतो. म्हणजे आपण काय करतो क्रिएटिव्ह पाहिजे. त्यांनी छान न बघता त्यांनी छान पिक्चर्स काढलं पण मग त्याने त्याच्या मतानुसार आपण त्याला किंवा त्याला जे इमॅजिन सुचलं वेगळं त्याला काहीतरी त्यांनी तर केलं. तर ही फ्लेक्झिबिलिटी चा ह्या टेपचं जर आपण पुढे ज्यावेळेस तुम्ही गुणांकन पद्धतीत टॉलरन्स टेपच्या जा तर त्यांनी भले पोपट काढले 4 पाय काढले तरी तुम्हाला त्याच्या ही पण त्याची क्रिएटिव्हिटी आहे असं ही टेस्ट आपल्याला सांगते. किंवा क्रिएटिव्हिटीचे जे असं आता रणजित सरांनी सांगितलं की ते क्रिएटिव्हिटी आपण प्रत्येक नॉर्म्समध्ये नाही बसवू शकत आपल्या. कारण ठीक आहे आपण आपल्या प्रत्येक वेळेस आपण आपल्या त्या साचा आपण ठरलेला असतो की क्रिएटिव्ह म्हणजे असं, क्रिएटिव्ह म्हणजे तसं. तर क्रिएटिव्ह ही फ्लेक्झिबिलिटी आहे. ती वेगळी आहे, बाकीच्यांपेक्षा वेगळा विचार त्यांनी केला गेलेला आहे. बस इनफ. आपल्याला तेवढं करून तिथे आपण त्याला क्रिएटिव्ह आर्ट्स आपण म्हणू शकतो. म्हणून त्यांनी लाल कलर दिला काय आणि 4 पाय काढले काय हे सुद्धा त्याची
क्रिएटिव्ह आर्ट्स मध्येच येतं. म्हणून मी थोडंसं याच्यावर चर्चा थोडी जास्त याच्याकरता राबवली, की आपल्या काही एक फ्रेम आपण डोक्यामध्ये एक विचार आपण पॅक किंवा पिक्चर्स हे क्रिएट करून घेतलेले असतात, की हे म्हणजे असं असं असतं. तर त्याला आपल्याला थोडं ब्रेक द्यायचं काम, कारण ज्यावेळेस आपण ॲज मानसशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आपण समाजात इथून पुढे वावरणार आहोत, तर ते असताना थोडं आपण अ, अ, काय म्हणतो त्याला एक्सेप्टेबल याच्यामध्ये, की ठीक आहे बाबा एक्सेप्ट प्रत्येकाला एक्सेप्ट करायच्या मोडमध्ये आपण पाहिजे. आणि अनकंडिशनल एक्सेप्टन्स आपल्याला बऱ्याच वेळेस आपल्याला ते लागणार आहेत. आणि थोडं आपण ब्रॉड व्ह्यूने आपण समाजाकडं बघूया. मला याच्यासाठी मी थोडं डिस्कशन त्याच्यामुळे थोडं लांबवलं होतं. तर रणजित सर, थोडं पुढे जाऊया आपण. हा, येस सर, येस येस, प्लीज. ओके. तर आता ह्या टेस्टमध्ये आता आपण पाहिलं की ही टेस्ट स्टोरन्स यांनी ही टेस्ट ही डेव्हलप केली. तर ह्या टेस्टचे मुख्यतः दोन भाग या टोटल टेस्टमध्ये आपल्याला दिसतात. हे दोन भागांचा जर आपण नीट विचार केला तर एक व्हर्बल टेस्ट आहे ना. व्हर्बल काही टेस्ट याच्यामध्ये काही चाचण्या आपल्याला दिसतात. आणि काही चाचण्या ज्या आहेत त्या फिगरल टेस्ट, त्याला आपण ड्रॉइंग वगैरे ह्या पद्धतीची ह्या टेस्ट आपल्याला दिसतात. इथं आपण दिसतं की वरच्या ज्या आहेत त्या आपल्याला व्हर्बल टेस्ट आहे, की आज आय गेसेस, प्रोडक्ट इम्प्रुव्हमेंट, अनयुज्युअल युजेस, या आणि त्याच्यात काही एसेन्शन्स जे सेक्शन्स काही दिलेले आहेत या टेस्टमध्ये. जर आपण तर व्हर्बल अँड पार्ट्समध्ये आपल्याला म्हणजे जिथं बोलण्याचं जिथे जिथं काम आहे, आज कॅन गेसमध्ये आपण काय करतो, आपण जे मुलं असतात त्या मुलांना आपण काही पिक्चर्स देत असतो. त्या पिक्चर्स आता आपण पाहिजे थोड्या वेळापूर्वी आपण म्हटलं की पिक्चर देऊन आपण काय करतो, की सांग मग हे चित्र जर तुला दिसतंय तर ह्या चित्राच्या अगोदर काय गोष्ट घडली असेल, एक त्याला गेस करायला सांगतो, किंवा सांग बरं काय काय घडलं असू शकतं, म्हणजे हे ऍक्शन किंवा हे चित्राचे ऍक्शन हे असे असतील. मग तो त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याचा किंवा आता हे चित्र तुला असं दिसतंय तर याच्यानंतर काय होईल, आपण क्वेश्चन करतो आणि गेस करायला त्याला सांगतो त्या विद्यार्थ्याला. दुसरं आपण करतो प्रोडक्ट इम्प्रुव्हमेंट. काय करतो आपण, स्टुडंटला एखादी खेळणं असेल है ना, एखादी गोष्ट असेल, त्याचं आपण काय करतो, त्याला चित्र देतो. तर चित्र दिल्यानंतर त्याला म्हणतो की ही जे खेळणं आहे किंवा ही जी वस्तू आहे, ही वस्तूला अजून वेगळी, इंटरेस्टिंग, लोकांना ती आवडेल असं तिला कसं करता येईल, किंवा अजून करता आलं असतं का, ते कसं करता आलं असतं ते सांग, तुझ्या पद्धतीने काय करता येईल शकतं. पण या पद्धतीने आपल्या त्याच्याकडून त्याचे क्रिएटिव्ह सजेशन्स काय येतात, ते क्रिएटिव्ह सजेशन्स आपण ते आपण घेतो आणि त्या पद्धतीने आपण ही टेस्ट ते आपण मेजर करत असतो. आणि पुढचं आपलं जे आहे युज्युअल यूज, म्हणजे एखादी साधी वस्तू आपण त्याला आपण देतो. समजा आपण त्याला वीड दिली, त्याला है ना, ती वीड दिली तर ब्रिक दिली, तर याचे युजेस सांग, आपण असं सांगतो. त्याला वीड दिली किंवा एखादी एक्सवायझेड वस्तू दिली, त्याचे उपयोग सांग, आपण त्याला सांगितलं एखादे. मग तो वीड दिल्यानंतर सांगेल हे बांधकामासाठी वापरले जाते, हं? वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरले जाते. काही तो म्हणेल की वीट आहे तर आम्ही खेळण्या खेळण्यात वस्तू उडून जातं, म्हणून ते वस्तू ते कागद उडून जाऊ नये म्हणून त्याचा पेपर वेटसाठी येतात. काही जण म्हणतील की नाही, गावामध्ये स्टंप वगैरे नसतात तर आम्ही मग 3 विटा ठेवतो, त्याचा ठराविक अंतर ठेवून क्रिकेट खेळण्याचा तो स्टंप म्हणून त्याचा वापर होतो. काही जण म्हणतील आर्ट पीसेस तयार करण्यासाठी आणि कलाच्या वेगवेगळ्या कलाकृती तयार करण्यासाठी आम्ही त्याचा वापर करतो. म्हणजे जास्तीत जास्त पद्धतीने युनिकनेस जास्त अनयुजबल वस्तूंच्या मध्ये, साध्या वस्तूंचा कुठे कुठे यूज होऊ शकतो. आणि मुलं ते छान पद्धतीने बरेच जण सांगतात. त्याच्यावरून त्यांचं जे क्रिएटिव्हिटीचे आहे, इमॅजिनेशन, त्याचं थॉट काय आहे ते आपण या टेस्टवरून आपण पाहत असतो. म्हणजे आपण इथे त्याला त्या पद्धतीचे प्रश्न विचारून, पिक्चर्स दाखवून, प्रश्न विचारून, वस्तू दाखवून आपण उत्तर किंवा त्यांचे जे क्रिएटिव्ह आन्सर्स आहेत ते आपण मिळवण्याचा आपण हे करत असतो. पुढचं जे आहे आपण मी म्हटलं होतं की ड्रॉइंग टेस्ट असतात किंवा चित्र काढण्याच्या, किंवा ज्याला आपण फिगरल सेक्शन्स असं जे आपल्याला दिलेलं आहे, की स्टुडंटला आपण काय करतो, ड्रॉइंग करायला सांगतो. मग त्याला आपण सांगतो की एक सर्कल त्याला देतो, तू सर्कल काढ. मग त्याला तुला सर्कल जितका वेगवेगळ्या आकृत्यांनी तयार करता येईल तितक्या आकृत्यांनी तयार कर, किंवा तुला जसा वाटेल तसा तो तयार कर. म्हणजे काय, सर्कल आपण त्याला सांगितलं आहे फक्त, पण तो सर्कल तो त्याच्या त्याच्या वेने, त्याच्या त्याच्या वेगळ्या व्ह्यूने, त्याच्या त्याच्या वेगळ्या क्रिएटिव्ह व्ह्यूने
ते तयार करतो आणि त्याच्या त्या इमॅजिनेशन, त्याच्या व्हिज्युअल क्रिएटिव्हिटी त्यांनी किती त्या सर्कल काढण्यामध्ये ती वापरलेली आहे है ना. त्याचा अभ्यास किंवा त्याचं मेजरमेंट या टेस्टमध्ये आपण वापरत असतो किंवा त्याचा असेस केलं जातो. म्हणजे आपलं म्हणजे मुळात याच्यातलं काही जास्तीत जास्त किती आयडिया, म्हणजे जास्तीत जास्त किती पद्धती, वेगवेगळ्या पद्धती, म्हणजे किती काउंट त्याचा वेगळ्या क्रिएटिव्हचा त्यांनी पूर्ण टेस्टमध्ये केलेला आहे, किती क्वांटिटी आहे, त्याला वेगवेगळ्या आयडिया किती आहे, त्याचं मेजरमेंट, त्याचा आपण मोजमाप आपण करत असतो. आणि त्या आलेल्या ज्या आयडियाज आहेत त्या वेगळ्या किती किंवा कुठल्या कुठल्या ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत ज्या टेस्टच्या मॅन्युअलमध्ये दिलेल्या आहेत, त्या टेस्टच्या कॅटेगरीच्या मध्ये कुठली आयडिया कुठल्या कॅटेगरीमध्ये बसते त्याच्यानुसार याचं मोजमाप हे केलं जातं. आणि थोड्या वेळापूर्वी आपण जे म्हटलं की फ्लेक्झिबिलिटी आपल्याला पाहिजे, त्या फ्लेक्झिबिलिटीनुसार आपल्याला त्याचं मोजमाप तिथे आपल्याला करायचं आहे. म्हणजे ब्रिकचा यूज फक्त बिल्डिंग बांधकामासाठी नाही, तर तो वेगळा टूल म्हणून सुद्धा आता एखादी म्हणेल की ब्रिकचा आम्ही यूज बऱ्याच वेळेस मारामारी करण्यासाठी होतो. आता आपण म्हणतो मारामारी करण्यासाठी, म्हणजे अँटी सोशल आलं, बिहेव्हिअरल प्रॉब्लेम आला, मग याला आपण क्रिएटिव्ह कसा म्हणू शकतो, बरोबर आहे. तर ते ज्यावेळेस स्वतः क्रिएटिव्ह यूज कसा आपण सांगा बरं, आता क्रिएटिव्ह यूज कसा होऊ शकतो. आता मी तर सांगितलं की मी समोरच्याला मारण्यासाठी याचा विट्याचा मी वापर केला. आता म्हणतो हा क्रिएटिव्ह कसा होऊ शकतो, हा क्रिएटिव्ह थॉट कसा होऊ शकतो की दुसऱ्याला मारण्याचा त्याला हार्म होईल, त्याला इजा होईल, सगळं होईल, तरी पण आपण क्रिएटिव्ह कसं म्हणू शकतो. स्वतःच संरक्षण करण्यासाठी, इतरांना एक्झॅक्टली, वाचवण्यासाठी. येस, स्वतःला संरक्षण करण्यासाठी, इतरांना वाचवण्यासाठी असेल, बरोबर. ठरलेल्या म्हणजे ज्याचा तो नेहमीचा उपयोग आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा उपयोग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. म्हणजे आपली एक साचबद्ध पद्धत असते की ही गोष्ट ह्याच कामासाठी वापरली जाते, तर त्याच्या व्यतिरिक्त वापरली आहे म्हणून पण आपण म्हणू शकतो. येस, ओके, करेक्ट. येस, रणजित सर. येस सर, आत्ता जे आपण क्रिएटिव्हची डेफिनेशन पाहिली, तर त्या विटेचा जो वापर आहे तो ट्रॅडिशनल आपल्याला ज्या गोष्टी दिसत आहेत आपल्या कन्व्हेन्शनल नॉर्म्स त्याच्या पेक्षा हा वेगळा करतोय की म्हणजे भांडणं मारामारीच्या वेळी हाताने वापर किंवा इतर काही हत्यारांचा वापर, तसा त्या विटेचा ते हत्यार म्हणून जेव्हा तो विचार करतो तेव्हा त्याच्याकडे क्रिएटिव्ह त्याची पॉवर दिसून येते. त्याची ट्रॅडिशनल विटेच्या यूज पेक्षा काहीतरी तो वेगळा विचार करतोय. दॅट इज वॉट द क्रिएटिव्ह इज क्रिएटिव्हिटी इन द चॅट. येस, गुड. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडी फ्लेक्झिबिलिटी आपल्याला त्याच्यात म्हणजे तशा टेस्टच्या नॉर्म्स मध्ये आहेच, पण आपल्याला ती पद्धतीने फ्लेक्झिबिलिटी आपल्याला ती तिथे वापरावी लागणार आहे. ही टेस्ट लहानांपासून तर युवकांपर्यंत सगळ्यांना दिल्या जाते. फक्त 4 वर्षाखालील जे मुलं असतात त्यांना प्रश्न हे ओरली विचारून ओरली आन्सर घ्यावं लागतं. बाकीच्यांना आपण रिटर्न स्वरूपात घेऊ शकतो 4 वर्षापासून पुढच्यांना. पण 4 वर्षाखालील त्यांना लिहिण्याची तितकी सवय नसते, म्हणून आपण ओरली त्यांना क्वेश्चन्स करू शकतो. लहानांपासून तर युवकांपर्यंत ही टेस्ट सगळे देऊ शकतात. याच्यात 3 तुम्हाला प्रश्न 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. TTC मधल्या स्कोरिंग मेथड सांगा किंवा गुणांकन पद्धत सांगा, असं 3 मार्काला कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्या याच्यासाठी दिलेल्या आपल्याला तर 3 असेसमेंटच्या 3 पद्धती आहेत. फ्लुएन्सी एक आपल्याकडे आहे ना, फ्लुएन्सी आपली असेसमेंटची एक पद्धत आहे. एक फ्लेक्झिबिलिटी आहे, पुढचे आहे ओरिजिनॅलिटी. जसं सरांनी जे 3 सांगितलं होतं की 2 त्याच्यात 3 आहेत, फ्लुएन्सी, फ्लेक्झिबिलिटी आणि ओरिजिनॅलिटी. ह्या तिघांना हे करून आपल्याला असेसमेंट करायचं आहे. हे 3 आपण व्यवस्थित वाचून घेऊ शकतो. पुढची आणि सविस्तर अशी दिलेली इथे टेस्ट DAT डिफरेन्शियल ॲबिलिटी टेस्ट. मला वाटतं मॅक्झिमम जण नोंद असतील या टेस्टला. बऱ्याच जणांना माहिती असेल ही टेस्ट, कारण मॅक्झिमम कॉलेजला मला वाटतं ॲप्टिट्यूड टेस्ट म्हटलं की DATच अवेलेबल असण्याची जास्त शक्यता आहे. मला माहिती नाही तुमच्या कॉलेजला कुठली आहे स्टेट सेंटरला, पण मॅक्झिमम ठिकाणी DATच असते. म्हणजे आतापर्यंतचा माझा अनुभव आहे. पहिले कोणी DAT टेस्ट, DAT नाव ऐकून होतं अगोदर?
शाळेत घेतली जाते सर. म्हणजे ओके. जेव्हा मुलं म्हणजे आपण म्हणतो 7वीतनं जेव्हा 8वीत जातात, माध्यमिकमध्ये जातात, तेव्हा ही टेस्ट घेतली जाते आणि त्यांचा स्कोर काढला जातो. डीएटी तुमच्या शाळेत घेतली जाते 7वी नंतर 8वी? SSC बोर्डाला आहे सर. आमच्या स्कूलची जी ब्रँच आहे SSC नाही, बोर्ड. 10वीला घेत असतील ना? नाही नाही, त्यांना म्हणजे 7वी पर्यंत काही ठिकाणी प्रायमरी कन्सिडर केलं जातं आणि मग त्याच्यामधनं जेव्हा ते 8वीत जाणार असतात, तो द बेस ऑफ 10th स्टँडर्ड म्हणून तिथे हे घेतलं जातं सर. ओके. येस. एक जस्ट डीएटी थोडी इथं विस्ताराने दिलेली आहे, आपण पाहतो आहोत. मी थोडं आता थांबतो इथे, परत आज पण एक मीटिंग काय करेल त्याच्यामुळे लवकर चालू केलं होतं. आपण उद्या पण आपण 4 वाजता आपण उद्या पण घेऊया. 4 वाजता आपण घेऊया. तरी उद्या फक्त हे डीएटी वाचून येऊया. याचा नेमकं काय फायदा, आणि त्यांनी बघा आपल्याकडे दिलेलं आहे की 8 ते 12 असा आपलं एज ग्रुप तिथे दिलेला आहे. तो का, त्याच्याबद्दल पण आपण उद्या थोडं चर्चा करूया. म्हणजे आपण ऍप्टिट्यूडच्या किंवा ॲबिलिटीच्या बाबतीत आपण थोडं अजून क्लिअर होऊया की कधी ती घेतली जाते. ओके. येस सर. येस सर. ओके, भेटूया आपण उद्या बरोबर 4 वाजता. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. व्हेरी मच सर.